एक वाक्य वापरू का? माझे स्वामी आनंदी त्यांनाच ठेवतात. आकाश, जिस घर में भजन और भोजन साथ में होता है ना, वो घर नहीं मंदिर बन जाता है. ज्या घरामध्ये भजन आणि भोजन एकत्र केलं जातं ते घर नाही राहत बाबांनो, ते देवालय बनतं. आणि मला सांगा, मंदिर म्हणजे म म्हणजे मान्यता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. आशिष महाराज, मंदिरात जाऊन एखाद्याला जर रममान होता येत नसेल तर राक्षसात त्याच्यामध्ये काही फरक नाही. आता तुम्ही आम्ही कुठं आहे? मंदिरात आहे. आपल्या घराचं मंदिर ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये स्वामींची कृपा झाली समजायचं. लक्षात ठेवा, तोपर्यंत नाही. शिष्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी मला सांगा ना, ब्रह्म जगाची उत्पत्ती करणारे, सृष्टी रचना करणारे, भरण पोषण करणारे माझे असणारे विष्णुदेव नारायण, आणि तुम्हा आम्हाला कधी घेऊन जायचं? विनाश ज्याच्या हातामध्ये ते असणारे भोलेनाथ. या तिन्हींच्या असणाऱ्या पत्न्या गप्पा मारित राहिल्या. सावित्री आणि लक्ष्मी पार्वती मातेकडे गेली. पार्वती मातेच्या अंगावरती साधी साडी आहे. कथेमधनं बारकावे घेत जावा बरं का कधी पण. काही काही लोक दुसऱ्या लोकांना तुच्छ समजतात, तशी पार्वती मातेला सावित्री आणि लक्ष्मी अशी तुच्छतेने म्हणायला लागले. गेले असतील रात चोळायला आपले महाशय, आपले पतिराज, पण पार्वती माता कमी नव्हती आमची. म्हटले ते रात चोळायला जाऊ द्या, पण कुणाच्या घराची चाकरी तर नाही करते ना. लक्ष्मीला सांगते, कारण बळीच्या असणाऱ्या दरवाजामध्ये द्वारपाळाचं काम माझ्या भगवान विष्णूने केलेलं आहे. अशा गप्पा चालल्या, चहापान झालं. जसं तुम्ही असणाऱ्या माता भगिनी एकत्र आल्यानंतर देवाच्याच गप्पा मारता ना. स्वामींच्याच मारता. तू स्वामी नामाची नित्यसेवा पूजा केली का ग? माळ जपली, नामोच्चारण केला. आपल्याला ह्या भवसिंधूतून तरुण जाणारा स्वामींचा निशंक होई माझ्या मना मंत्र, तारक मंत्र जपलाच नाही ना. मग नाही जपलं तर आपल्याला तारून कोण नेणार आहे? पण तिघी जणी बसले, पण तिघी अभिमानी झाल्या का? एक म्हणायची माझ्या मालकानं पृथ्वी निर्माण केली, सृष्टी निर्माण केली. काही काही अभिमान असतो बघा. एखादा अधिकारी असला का त्या बाईला सुद्धा आमचे हे साहेब आहेत, नावाने नाही हातमध्ये, साहेब आल्यानंतर या. मालकाला जेवढी पदं येत ना तेवढी पदं ऑटोमॅटिक तुम्हा असणाऱ्या उमांना येतात. लक्षात राहू द्या. पण मालकिनीचं पद मालकाला नाही येत. मास्तर नवरा जर असल, नवरा मास्तर असेल तर पुढं मास्तरीन. नवरा साहेब असेल, साहेबीन. बरोबर आहे. इकडचं आलेलं पुण्य ऑटोमॅटिक तुमच्याकडे येते. उद्यापासून कथेला सिंगल यायचं का जोडीने यायचं? ह्या तिघे जणी गप्पा मारतात. आपल्यासारखं ह्या भूतलावरती आणि त्रिलोक्यात कोणीच श्रेष्ठ नाही. आम्याच नारी श्रेष्ठ आहे. काही काही स्वतःला श्रेष्ठ समजतात ना. बरं का तापकिरे महाराज, ते मोबाईल बाजूला ठेवा सगळ्यांनी. अजिबात मोबाईलला हात लावायचं नाही. म्हणून कधी कोणाला कमी समजायचं नाही. आणि एक सांगू का, स्वामींना सगळं आवडतं पण स्वामींना अभिमान आवडत नाही. लक्षात राहू द्या.
स्वामी समजा, देव समजा, कोणी समजा तुम्ही. भागवतामध्ये जा, रामायणामध्ये जा, संत चरित्र पहा, माझ्या पंढरी पांडुरंगाचं महात्म्य पहा. वैभव सर, देवाला अभिमान नाही आवडत. आणि हा अभिमान चालत असताना तिन्ही दलात माझ्या भगवंताचं भजन करणारा नारायण महाराज त्या ठिकाणी प्रागट्य झालेले भजन करत. मला भारतीय संस्कृतीचं दिग्दर्शन करणारी माझी दिदी दिसते, तिच्यामध्ये मला मुक्ताई दिसते, मला तिच्यामध्ये जनाई दिसते, माझी राष्ट्रमाता जिजाई दिसते, माझी पीटी उषा दिसते. डोळं भरून आलं बाळा तुला. कारण पहिलं म्हणजे ड्रेस कसा घातलाय त्यांनी पहा. व्यवस्थित टाळ्या वाजवा तिच्यासाठी. बाळा, स्वामींच्या कथेला आली ना तू? तुला कसं वाटलं कथेला? बोल ना स्वामींबद्दल, कसं वाटतंय, काय होतंय? खूप छान वाटतंय. आई वडील आलेत तुझे? हो. कोण कोण असतं घरी? आई वडील आणि दादा. आई वडील आणि दादा असतो. मोठं कोण आहे, दादा आहे का तू आहे? दादा. दादा आहे. तू कितवीला आहे बाळा? 7वीला. व्हॉट इज युअर फ्युचर व्हिजन? तुला मोठं झाल्यानंतर काय बनायचं आहे? आई वडिलांसाठी मोठं काम करायचंय. टाळ्या वाजवा. इथून पुढे आपली मुलं सुद्धा घेऊन या, हे गरजेचं आहे. आणि 28 वर्षाची खरंच तुमची कथा फलद्रूप होणार आहे. आणि माझे स्वामी प्रत्येकाच्या मनामनात वचणार आहे. दीदी धन्यवाद बाळा, रोज येत जा. म्हणून ह्या तिन्ही जणी जेव्हा नारद मुनींचं आगमन झालं, माईक जागेवरती द्या. आणि महर्षी नारदांनी पाहिलं का साष्टांग प्रणिपात माते, पुत्र. कारण देवतांची भाषा आदरयुक्त असते. आणि जीवनात जगत असताना सुद्धा आदरार्थी जगत जावा. मला सांगा, तुम्ही तिन्ही दलामध्ये भ्रमण करता, पण आमच्या तिघींसारख्या श्रेष्ठ कोणी आहेत का? आणि नारद स्वामी जिथून आले होते ना, भूतलावरती आत्री ऋषींचा आश्रम आहे. आणि आत्री ऋषींची पत्नीचं नाव आहे अनसया. अनुसया नाही, अनु नाही, अनसुया. कुठली आशा नसणारी अनसया. आणि नारद मुनी ज्या वेळेस आश्रमामध्ये गेले, गंगेचं पाणी खळखळ वाहत आहे, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे, कोकिळीचं गायन चालू आहे, मंजूळ स्वरामध्ये दगड सुद्धा एकमेकाशी गप्पा मारतात. माझी भूमाता हिरवा गालीच्या आच्छादित करून थंडगार शीतल जगाला देते. नारायण. आत्री ऋषींनी नारद मुनींचं स्वागत केलेलं आहे. हा कथा प्रसंग नारद तिन्ही जणांना सांगतात, जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आसन दिलं आपल्या घरामध्ये. कधी आल्यानंतर उत्तम गृहिणी व्हायचं असेल तर अनसया. पोथी वाचत नव्हती, नवरात्रीचं व्रत धरत नव्हती, फक्त मालकाची सेवा करत होती. आपल्या कथेतून काय न्यायचं मला तुम्हाला सांगायचं. स्त्रीचा सगळ्यात पवित्र आणि मौल्यवान दागिना काय असेल तर तिच्या कपाळाचं कुंकू आहे, लक्षात राहू द्या. नमस्कार केला दोघांनी, दाम्पत्यांनी. आणि त्यावेळेस अनसया उखळामध्ये साळ कांडत होते. उखळ जुन्या माता भगिनींना सांगता येईल. आतांनी फक्त चित्रात पहा, नाही तर गुगलवर सर्च करा. आणि रममान म्हणून साळ कांडत असताना आत्री ऋषींनी सांगितलं, अनसये मला तहान लागली, इकडे पहा. हा प्रयोग वाटलं तर उद्या करून बघा. साळ कांडत असताना आपल्या मालकाला तहान लागली म्हणून मुसळ वरच्या वर राहिलं, तांब भरून आणला आणि परत मुसळ हातामध्ये आलं. हे पाहिलं कोणी? नारद मुनींनी पाहिलं. म्हणलं मी सगळ्या तिन्ही दलात भ्रमण करत असतो, पण असं आतापर्यंत कधीही पाहिलेलं नाही.
जीवनामध्ये लक्षात राहू द्या, काही लागत नाही मालकाला, कसा असू द्या, पण प्रेमाने बोलत जावा. आले दत्तात्रय भगवंताची कथा म्हणून सांगतो. अनुसया महान साध्वी होती, पतिव्रत होती. का तर मालकाची एकनिष्ठ रममान होऊन मालकाची सेवा करत होती. पूजेला बसले, तामणपात्र द्यायची, फुलं द्यायची, अक्षत द्यायची, ताम भरून द्यायची. मालक जर थकून आले तर मालकाचे पाय छापायचे. आज करसान ना तुम्ही? अहोच म्हटली, अरे कधीच म्हटली नाही. काय म्हणायची? अहो, स्वामी, नाथ, प्राणनाथ, दीनानाथ हे शब्द आपल्या मालकाला वापरायचे. आणि आज संध्याकाळी तुम्ही जाऊन सुद्धा नवीन वर्ष मागे झाले पाहू नका, हे वापरायला सुरुवात करा शब्द. आज घरच्यांनी विचारलं काय कथेनं आणा? नाथ, मी कथा ऐकून आले दत्तात्रय भगवंताची. नाथ म्हटल्या ना म्हटल्या ती इकडे तिकडे भिरभिरा पाहतीन भिंतीकडं. हे शब्द कोणाला म्हटलेत म्हणून जरा तुम्ही हसा, तुमच्यासाठी बोलतोय मी. मजा आहे तुमची 8 दिवस. मालकाला गरम व्हायला लागल्यानंतर आपल्या पदराने असणारं वारा घालायची, जीव घालायची. जेवणाचं पंचपक्वान्नाचं ताट द्यायची, भोजन वगैरे वेळेवरती द्यायची, मालकाची सेवा करायची. आणि हे तिघी जणी आमच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही, आमच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही, आमच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही. आणि असे माणसांचे चेहरे असे फ्रेश नसतात, जे स्वतःला कोणीतरी समजतात ना. बरं का प्याडवाले बाबा, माणसाने असं हसणं गुलाबासारखं असणारा टवटवीत चेहरा पाहिजे. आशिष बाळा, असा टवटवीत चेहरा. हा, तुम्हीच जर असे हिरमुसून बसल्यानंतर खालचे कसे होणार? तसं अनुसयाची कथा सांगताना यात एकीचा असणारं फुललेला चेहरा धोत्रेच्या फुलासारखा झाला. बऱ्याच लोकांना वाटतं का आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसावं. बऱ्याच लोकांनी. सहज विनोदाने सांगतो, आलाय म्हणून कथेचा एक दृष्टांत साधा सांगतो 2 मिनिटाचा. एक जण डॉक्टर का गेला, 1-2 डॉक्टर का. आजकाल बऱ्याच लोकांचे चेहरे का पडलेले असतात सांगतो बरं का. इकडे बघा माता भगिनी. आणि त्याचं पोट दुखत होतं वैभव दादा. आणि डॉक्टरनी त्याला गोळी दिली बरं का, आशिष महाराज. गोळी कळते ना. आणि गोळी दिल्यानंतर ते म्हणले उद्या या, 3 दिवसाचा कोर्स करा. दुसऱ्या दिवशी जास्त दुखायला लागलं. म्हणलं कालच्या गोळीनी फरक नाही झाला, इंजेक्शन घ्या. गोळीवरचं कशावाला? इंजेक्शन देऊन गेला. त्याला वाटलं बरं वाटन. तो 3ऱ्या दिवशी परत आला, डॉक्टर साहेब मला बरंच वाटत नाही. म्हणले सलाईन भरतो. 3ऱ्या दिवशी सलाईन भरलं, घरी गेला. आणि 4थ्या दिवशी आला. मला तुमच्या गोळीनी फरक नाही पडला, इंजेक्शन नाही पडलं, सलाईन अजिबात नाही. म्हणलं तुमचं पोट कधीपासून दुखतंय? ते म्हणले मी एका वास्तुशांतीला गेलो होतो आणि जेव्हापासून बंगला पाहिला तेव्हापासून माझं पोट दुखायला लागलं. म्हणलं तशा बऱ्याच जणांच्या पोटदुख्या ह्या असल्यामुळं चेहरे असे हिरमुसलेले आहेत. आणि हिरमुसलेले चेहरे अशा तिघींचे झाले. ज्या असणाऱ्या जगन्नाथाच्या पत्न्यात, मालकीनीत सावित्री खाली पाहायला लागली. काहीतरी काय नको सांगू, तू काहीतरी खोटंच बोलतो नारदा. नाही ग माते, नाही माते, माझ्या पित्याची शपथ करून सांगतो, मी पाहिलं. मालकाला पाणी आणायला गेली तर मुसळ वरतीच राहिलं ग. तुम्ही करून पहा. जास्त शानपटी नको करू. जे काय करायचं होतं नारद निघून गेले. आणि ड्युटीवरनं स्वामी घरी आले. ड्युटी कळती ना. सृष्टी निर्माण करता ब्रह्मपिता, माझे असणारे पालन पोषण करणारे विष्णू नारायणजी. आणि रोसाईचं कसं म्हटलं ना, यांना चांगलं माहिती. किंवा राग कसा आपल्या मालकावर काढायचा. तुम्ही कामावरनं जर आले ना, तसे ब्रह्मदेव आले, विष्णू आले, माझे भोलेनाथ आले. आणि हे नाकाचे मुरके मारायला लागले. कळलं ना. असे करायचे. नाही तर पदरच खोचायचा आणि पदराला असे पिळकावणी घेतात. जसं काय रस्सी तयार करतात का काय काय माहिती. वैभव सर माहिती आहे ना तुम्हाला.
पाणी मागितलं तर तांब्याच आपटवणार. मी कधी गेलो आणि कुणाच्या घरी मला तांब्यात पाणी मिळलं ना, मी पहिला तांब्या वरून पाहत नाही, खालून पाहतो. असं चेंबाटलेला असला का समजायचं मालकाला. ब्रह्मदेव सावित्रीला म्हटले, शालिनी, सुलक्षणी, प्रिये, काय झालं तुला, बोलत का नाही? आम्ही नाही बोलणार, जा. आताच महर्षी नारद येऊन गेले. नारदांनी सांगितलं का आमच्या तिघींपेक्षा श्रेष्ठ असणारी पतिव्रता भूतलावरती अनसया आहे, अत्रि ऋषीची पत्नी. या वैभवशाली असणाऱ्या जीवनामध्ये आमच्यापेक्षा श्रेष्ठ असूच कशी शकते? आणि ती आमच्यापेक्षा जर श्रेष्ठ असेल तर तिचं पातिव्रत्य भंग करायचं वचन मला द्यायचं. ब्रह्मदेव म्हणले, तू म्हणून तसंच. देवादिकांना सुद्धा आपल्या पत्न्यांचं ऐकावं लागलं. आपण तर माणसं आहे. विष्णूकडे गेले, विष्णू नारायण गेल्यानंतर लक्ष्मीने सुद्धा तेच केलं. पार्वतीकडे भोलेनाथ गेल्याने मग तिघांनी विचार केला का आज आपल्या असणाऱ्या रमांना झालंय काय, आपल्या पत्नींना झालंय काय. तिघही जण आले, साधूंचा वेश धारण केला आणि माझी आत्री अनुसया माता आहे ना, गोठ्यातल्या गावठी गाईच्या शेणाने सारवत होत्या. शेण माहितीये नाही? शी शी बाई, असं. बाजरी कुठून येते? गव्हाची असणारी पोळी खातो, ती कशापासून निर्माण होते? गहू. शेण जर टाकलं नाही तर धान्य चांगलं येत नाही, लक्षात राहू द्या. भाजीपाला कशापासनं? गोमातेला फार वरदान आहे. हात जोडून विनंती आजच्या स्वामी कथेतून, तुम्ही अनुसयाची कथा ऐकताय, कमीत कमीत आपल्या घरामध्ये गायीची प्रतिमा तरी लावा. आज पवित्र असणारं हिंदू नववर्ष आहे, लक्षात राहू द्या. एक प्रतिमा लावा. गोबारस आम्ही करतो. आणि शेणसाडा करत असताना लांबूनच हे थांबले. त्यांनी पाहिलं, आता याच्याकडे काय मागायचंय. भिक्षा दे माय, तिघांनी एक स्वरात म्हणला. अनुसयाने पाहिलं, या मुनीवर बसा. अतिथी धर्म पहिला आसन द्यायचं असतं. कोणाच्याही घरी गेल्यानंतर खाली लादीवर बसायचं नाही. आजपासून कथेतनं घेऊन जा. काय काय म्हणतात, काय होतंय त्याला, द्या आणि घे पाप सगळ्यांचं. अतिथी धर्म असा आहे, कोणाच्याही घरी गेल्यानंतर बसायला बसकर नाही तर काहीतरी टाकायचं. पूर्वीची लोक घरामध्ये बसकर नसताना धान्याची पोती टाकायची, पण तो अतिथी धर्म असायचा. आणि बसल्यानंतर हात जोडू नये. काय सेवा करू, आम्हाला भूक लागली. साधू वेशातले ब्रह्म, विष्णू आणि महेश आहे. काय हवंय? आतमध्ये गेले काही भोजनासाठी फलाहार वगैरे घेऊन. आम्हाला हे अन्न नकोय. तुझी कीर्ती ऐकून आलो आम्ही. पातिव्रत्य धर्म फार जोपासलेला आहे. तुझी ख्याती जगभर आहे. तुझ्यासारखी पतिव्रता या भूतलावरती कोणीच नाही. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आम्हाला भोजन हवंय, पण हे अशा अवस्थेतलं भोजन नकोय. आम्हाला नग्न भोजन हवंय. आता काही काही पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये तुम्हाला दोन्ही अर्थ सांगतो. नग्न म्हणजे विवस्त्र नाही. नग्न म्हणजे ज्याला अग्नीने स्पर्श केला नाही ती अन्न. न अग्न, न अधिक अग्न. अग्न म्हणजे अग्नी. अशी त्याची संधी विग्रह केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण असं ऐकतो. मग ते आणि काही काही ठिकाणी असं सुद्धा विवस्त्र अवस्थेमध्ये भोजन मागितलं. पण शास्त्रयुक्त अर्थ त्याचा असा आहे, कोणी संधी विग्रह करून सांगणार नाही. आतमध्ये मनोमन प्रार्थना केली. गारा होत्या त्यांच्याकडं. गारा कळतात? या गारा घेऊन आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढ. आता गारा शिजवायच्या म्हटल्यावर अग्नी लागणार ना.
ऐकलंय कधी असा कथाभाग तुम्ही? मालकाकडे असणारे स्मरण केलं आणि ज्याच्याकडे पातिव्रत्य धर्म असणारा नाही, लक्षात राहू द्या. जी असणारी माझी माता आपल्या पतीची आज्ञा शिरसावंत मानते आणि कधी पतीचा अवमान करत नाही, तिला पंढरपूरची वारी करण्याची सुद्धा गरज नाही. पंढरपूरचा पांडुरंग तिच्या घरी आहे. जीवनामध्ये ध्यानात धरा, अवमान करू नका कधी. मालकाला स्मरण केलं आणि पूजेचं पाणी असणारं तिथलं घेतलं आणि तिघांवरती शिंपडलं आणि ती लहान लहान बालकं तयार झाली आणि तिने एकसारखं दिसायची. महाराज की जय. तिन्ही बालकं अशी आणि तो विश्व ताराव्यासाठी धरी अवतार विश्व तारावया. अत्रीची अनुसया गरोधर. नक्षत्र रोहिणी होतं, ऋतुकाळ हेमंत होता, शुक्ल पक्ष दिनी होता, गुरु वात्सव उत्सव काळ होता. एका जनार्दनी निर्गुण निराकार पूर्ण अवतार आकाराला आले. ब्रह्म असणारे, विष्णू असणारे, महेश्वर आणि हे तिन्ही बालक दत्तात्रय भगवंताच्या दिगंबरा दिगंबरा. आणि मग अनुसय मातेने तिन्ही बालकांना घेतलं आणि स्तनपान करू लागले. बरेच दिवस आपले स्वामी आले नाही, स्वामी आले नाही, कुठल्या कामावरती गेले, परदेशात गेले, काय झालं म्हणून. तुम्हाला एक सांगू का, भांडण झालं ना, भांडण मौन धरायचं, निघून जायचं, ती मजाच वेगळी असते. तुम्ही बघा, भांडण झालं ना, बोलायचंच नाही, कोणी कोणाशी बोलायचं नाही. ऑटोमॅटिक जेवणाचं ताट येतं, तांब्या आपटावला जात नाही. हळू भांडण झाल्यावर बरं का, माझा अनुभव सांगतो, बोलायचंच नाही. मग आता कसं होतं माहिती आहे का, मारुती बाबा कोण अगोदर बोलन, हे दोघांपैकी कमीपणा कोणी घ्यायचा. मी अशी चोरून चोरून पाहतात बरं का एकमेकाक. जेव्हा वाढलं 3 दिवस जर बोलत नसल ना, का असं खालून बघायचं, असं गपची. पण ती मजा असते भांडणाला सुद्धा, संसारामध्ये भांडण सुद्धा लागतं. तसे आपण रागावून तर बोललो नाही ना. लक्ष्मी मनाशी विचार करायची, सावित्री माता मनाशी विचार करायची, पार्वती माता का बोललो असं, किती दिवस झाले आले नाही. आणि पुन्हा स्वरवाली नारायण का आले. म्हटले तुमचे पिताश्री कुठे आहेत, त्यांना विसरा आता. तुम्हाला सांगितलं होतं ना अनुसयेची थट्टा करायला जाऊ नका म्हणून. तुमचे नवरे लहान लहान बाळ झालेत आणि जोपर्यंत तुम्ही तिची शरणागती मागत नाही ना, तोपर्यंत मिळणार नाही. तिघींचा अहंकार अजून उमळला. काही समजती स्वतःला, चिटूक माटूक करून आमच्या असणाऱ्या नवऱ्यांना बालकं केली का मारुती बाबा. तिला भानामती येत असेल, चिटूक मिटूक येत असेल, मंत्रतंत्र विद्या येत असेल, समजती काय ती अत्री असणाऱ्या ऋषीची पत्नी अनसया. तिघी जणी आल्या नटून थटून. असं पुढे जायचं असल्यावर कसं नटतो आपण, आणि अशा लांबूनच उभ्या राहिल्या. काय बाई राहती झोपडीत. कधी कुणाच्या घरी गेल्यानंतर घराचा असणारं घरपणातला अतिथी धर्म स्वीकारा. त्या घराचे वासे मोजत जाऊ नका, लक्षात राहू द्या. वासे नाही मोजायचे. आणि समोर पाहिलं आणि ते तिन्ही पाळण्यात आणि झोका देत होती अशी. बाळा झो झो रे, झो झो रे बाळा, झो झो बाळा, झो झो रे बाळा, झो झो. अनुसया माते कोणी तिघही जण कोणी रडायचं पाळण्यात. एक रडलं का मांडीवर घ्यायची आणि थोपटायचं. थापटोनी जाविते परी उगाराहिना, रडते माझे बाळतानी
समजावी ताराईन. उद्यापासून म्हणू आपण आता. एक रडायला लागलं का ब्रह्मदेवाला वाटायचं आईने मला मांडीवर घ्यावं. तिघ जण बालक आहेत ना, या आई मला मांडीवरती घे ना. आणि ब्रह्मदेव मांडीवरती आले का विष्णू रडायची, ब्रह्मदेवाला ठेवायचं, विष्णूला घ्यायचं. आणि एक सांगू का, आईच्या मांडीवरती पौडणं लहान वयात आणि आईनी मस्तकावरनं हात फिरवणं, ह्या जगात किती स्पर्श होऊ द्या पण आईच्या मायेचा स्पर्श कुठंच होऊ शकतो. एवढी ताकद आईच्या प्रेमात आहे. म्हणून आणि पहा, कधी कधी माणूस, आई 70 वर्षाचा असू द्या, मुलगा 50 वर्षाचा असू द्या, गावाला जरी भेटायला गेली ना तर ती आई अशी कवटळती ना, अशी हे बघा सुटकुटलेली चेहरा तिचा, अशी कडकडून बोटं मोडते. आणि कधी गप्पा मारता मारता सहज आपल्याला वाटतं, आई तुझ्या मांडीवरती डोकं ठेवू का गं, ठेवू का तुझ्या मांडीवर. आणि हे करा बरं का, हे माझ्या कथेतनं न्या. जगाचे मालक माझ्या हंसया मातेच्या पोटी उदरी जन्माला आले तरी ती आशा मांडीची करायची आईच्या, म्हणजे खुशीतून जन्माला आलो तिच्या पायाला स्पर्श करायला काय हरकत आहे. आणि ह्या तिघी जणी पाहत्यात आणि वरून टकमका बघायच्या. आता मला सांगा, अनुसया म्हणले तुला लाज वाटते का ग. सावित्री अशी पुढं पदर खोचून आली. काहींना भांडायला लय आवडतं बरं का. लाज वाटते का, चिटूक मुटूक केलं ना आमच्या नवऱ्यांना बालकं करून टाकली. तू स्वतःला पतिव्रता समजते का, स्वतःला पतिव्रता समजते. अनुसया काही नाही म्हटलं, तुमच्या तिघींचे असणारे पती बालक झालेत ना, मग तुम्ही महान पतिव्रता आहात, तर आपले नवरे शोधान ओळखान घेऊन जावा. लक्ष्मी पुढे धावली आणि तिघांनी पाहिलं तर तिघांनी त्यांच्याकडे पाहिलं तर सारखे डोळे, सारखेच नाक, नाक कान डोळे, नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान, हे देवांचं दिसायला लागलं त्यांना. नाक सुद्धा सारखं, डोळे सुद्धा सारखे, सगळे सारखे. एकाने हात वरती केला का दुसरं, ही म्हणायची सावित्री म्हणायची हा ब्रह्मदेव आहे, आणि हा ब्रह्मदेव समजून दुसराच आला तर पंचित व्हायची. ती मागं सरली, लक्ष्मीला पुढे सावरवलं, तू जा. लक्ष्मीची सुद्धा तीच अवस्था, पार्वती मातेची सुद्धा तीच अवस्था. मग तिघींनी सुद्धा हात सोडून अनुसया मातेची असणारी क्षमा मागितली. आणि त्या क्षणी माझे ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी प्रागट्यकरण झालं आणि सांगितलं, माते सांग तुला काय वर देऊ. आता बारकाईने ऐका. त्रिमूर्ती आपण म्हणतो, ब्रह्मदेव चंद्र झाले, ब्रह्मदेव चंद्र झाले, विष्णुदेव दत्तात्रय झाले आणि माझे असणारे भोलेनाथ दुर्वास झाले. हे तिन्ही मुलं त्रिमूर्ती म्हणून, आणि विष्णू भगवंत, कारण त्या ठिकाणी चंद्रदेव आपले असणारे साधना करायला गेले, दुर्वास ऋषी साधना करायला गेले, आणि तिन्हींची एक शक्ती तीच असणारी माझी भगवंत दत्तात्रयाचा असणारा हा अवतार आज आपण कथेच्या पहिल्या दिवशी पाहिलेत. म्हणून पायी हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला, हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला. जय साई बाबा महाराज की जय. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या कथेला ह्या ठिकाणीच विराम.